गावकऱ्यांचा कालचा रोज चालू आहे. किती आरोपी अटक झाले, कोणते गुन्हे दाखल झाले? एकूण 4 आरोपी अटक केलेले आहेत. आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, शिवीगाळ दमदाटी करणे आणि कॉमन इंटेन्शन ज्याप्रमाणे आम्ही कलम भारतीय न्याय संहिता. आरोपींचे नाव माहिती सर? आरोपीचे नाव सावळे आणि एक चाटे आहे. 3 सावळे आहेत आणि एक चाटे लेडीज आहे धनगर. मुख्य 4 आरोपी अटक केलेले आहेत. एक आरोपी फरार आहे, त्याला पण अटक. जो आरोपी फरार त्याचं नाव काय सर? राजू विठ्ठल अजमेरे. याविषयी अशी चर्चा आहे सर की त्यांच्या भाजपाचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्यांच्यावर आमच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही आहे. आम्ही आमचं कायदेशीर काम करत आहोत. काय सांगाल सर यावर? त्याच्यावर प्रचंड मानसिक दबाव आल्यामुळे आकाशने आत्महत्या केली हे निर्विवाद सत्य आहे. आणि हा जो दबाव आलेला आहे हा या काही लोकांचा जो आहे, म्हणजे साहेबांनी जे सांगितलं की त्यांना आरोपी पकडलेले राजू अजमेरे हा प्रमुख आरोपी आहे, तर त्याच्या अंगामध्ये सत्तेची मस्ती आलेली आणि तो त्या सत्तेच्या मस्तीच्या जोरावर गरीब लोकांना छळतोय आणि त्यांना नाही तशी दमदाटी करत असतो. आणि त्याचाच परिणाम असा झाला की याला ज्यावेळेला धमक्या दिल्या तर त्यावेळेला त्यांनी घाबरून शेवटी आत्महत्येचा पर्याय निवडला. तसा त्याने निवडायला नको होता, परंतु दुर्दैव आहे की त्याने आत्महत्येचा पर्याय निवडला. आणि त्या राजनीकारांची भावना इतकी तीव्र आहे की त्याला कोणत्याही परिस्थितीत अटक करायलाच पाहिजे या पद्धतीची त्यांची भावना आणि ती रास्तही आहे. की कारण हा जो संताप झालेला आहे की एकाच घटनेने झालेला नाही, याच्यापूर्वी अनेक घटना त्याने तशा केलेल्या आहेत आणि म्हणून हा संताप अनावर झालेला आहे. एक व्हिडिओ व्हायरल झालाय सर, त्यामध्ये पोलीस यंत्रणा सुद्धा त्रास देत होती असं त्याचं म्हणणं आहे. यावर काय सांगाल तुम्ही? नाही, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही, कारण त्यांनी त्याच्यामुळे मी बोलू शकणार नाही. वारंवार मला पोलीस स्टेशनला बोलवलं जातं, वारंवार तकलीफ दिली जाते. आता तपासासाठी बोलवलं असेल तर मला नाही माहिती. ती माहिती घेतल्याशिवाय मी त्याच्यावर बोलणं काही योग्य होणार नाही. काय सांगाल सर? मी 3 दिवसापूर्वी त्याच्यासोबत बोललो फोनवर. त्याचे मला वाटते मामा आहेत मस्के म्हणून, त्यांच्या जास्त कॉल होते चेतनला. मी त्यांना पोलीस स्टेशनला बोलवून त्यांच्यासोबत बोललो. तर मी त्याच्यासोबत एकदम सभ्य भाषेत बोललो. त्याला बाळा म्हटलं मी. बाळा हा काही मोठा प्रकार नाही आहे जो मिसिंग आहे, तर तुला काही माहिती मिळाली तर आम्हाला माहिती दे. साधारण मिसिंगचा प्रकार किती दिवसापासून चालू आहे सर? किती दिवसापासून मिसिंग आहे? 14 तारखेपासून, म्हणजे 15 तारखेपासून. ह्याची 15 तारखेपासून आहे, मुलगी 14 तारखेपासून. आणि आम्हाला जवळपास लीड मिळालं होतं. आणि आता सीडीआर मध्ये जे नंबर जास्त आहेत त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने चौकशी तपास करत होतो. त्यानुसार आम्ही परवाच्या दिवशी 2-3 दिवसापूर्वी मी त्यांच्या फोनवर बोललो, आपल्या जे म्हस्के आहेत त्यांच्या फोनवर बोललो आणि व्यवस्थित बोललो. त्याला बाळा म्हटलं, काही हा मोठा विषय नाही आहे, तर काही माहिती मिळाली तर आम्हाला कळव. तर तो म्हणे ठीक आहे म्हणे साहेब, तुम्हाला काही माहिती जर मला मिळाली तुम्हाला नक्की कळवणार. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी हा प्रकार केला. दुसऱ्या दिवशी केला, ती काल म्हणजे परवा दिवशी गोष्ट आहे. परवा दिवशी पोलीस स्टेशनला त्याला 15 तारखेपासून ते म्हणजे आत्महत्या करण्याच्या अगोदरपासून किती वेळा पोलीस स्टेशनला बोलवलं? त्याला एकदा आम्ही बोलवलं होतं. आम्ही फक्त चौकशीसाठी आई वडील आणि त्याला एकदा बोलवलं आणि एकदा तो स्वतःहून आले होते. नातेवाईक कशी झाली सर? ही जी घटना झाली तर मी तर तिथं नव्हतो, मी जळगावला असतो. परंतु ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस मला फोन आला गावावरून की असं तुमच्या पुतण्याने केलं. तर मी गावाला आलो. आल्यानंतर मी वातावरण बघितलं तर त्याच्या ज्या काही प्रूफ्स आहे किंवा ज्या काही व्हिडिओ कॉलिंग वगैरे रेकॉर्डिंग आहे त्याच्यातून क्लिअर होत आहे की राजू अजमेरेमुळेच त्याचा मृत्यू झालेला आहे. राजू अजमेरेच्या मुळे. आणि मी तेच म्हणतो की त्याच्याचमुळे त्याला आत्महत्या करावी लागली, प्रवृत्त करायलाच लावलं त्याने. इतके टॉर्चर केलं की काहीतरी, तर त्याच्यामुळेच तो गेला. बाकी या लोकांचं एवढं काही म्हणजे होतं पण इतकं नव्हतं, पण हात त्यांना लावून द्यायचा. आज सकाळपासून तुम्ही गावकरी आणि नातेवाईक पत्ते पोलीस स्टेशनला पण आंदोलन केलं, इथं पण केलं, बीजेपी कार्यालयात पण केलं. नेमकी मुख्य मागणी काय आहे आपली? आमची मुख्य मागणी अशी आहे की त्याला तात्काळ अटक करावं आणि त्याला कुठलाही जामीन किंवा कुठलाही मिळाला नको. त्याला कठोर मधली कठोर शिक्षा झाली पाहिजे, म्हणजे जेणेकरून तो या शिक्षेपासून गावामध्ये हे जे काही ढवळाढवळचं वातावरण करतो हे पुढे करणार नाही. पोलीस प्रशासनाने काय सांगितलं तुम्हाला? पोलीस प्रशासन अटक करण्याची मदत करण्याचा प्रयत्न करते, ते सहकार्य दाखवते, ते आम्हाला शब्द देत आहे किंवा आम्ही लवकरच त्याला आणि आमचा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे आणि ते पण आम्हाला वारंवार विनंती करून सांगताय सकाळपासून की आम्ही त्याला 100% लवकरात लवकर